अंबादास दानवे यांनी एक पैशांचा व्हिडिओ ट्विट केला आहे। पैशांच्या गड्ड्यांसह कोणते आमदार आहेत असा सवाल या ठिकाणी ट्विटमध्ये करण्यात आलाय। सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओके आहे असं दानवे यांनी म्हटलं आहे। अंबादास दानवे यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केलेले आहेत। यामध्ये हा व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यामध्ये पैशांच्या गड्ड्या या ठिकाणी पाहायला मिळतात। सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असा टोला दानवे यांनी लगावलाय। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये पैशांच्या गड्ड्या पाहायला मिळतात। पैशांच्या गड्ड्याचा कोणते आमदार आहेत असा सवाल दानवे यांनी विचारलाय। नक्कीच निरंतर आपण पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीच अंबादास दानवे यांनी सकाळी हा जो व्हिडिओ ट्विट केला त्याच्यामुळे पुन्हा एकदा अधिवेशनाचा हा दुसरा दिवस पुन्हा एकदा आक्रमक विरोधक आपल्याला पाहायला मिळाले। कारण पहिल्या दिवशी विरोधकांनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशीपासून विरोधी पक्ष नेतेपद नसलं तरी पण विरोधक कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न करणार आहे याची तुलना या ट्विट मधून आपल्याला पाहायला मिळते। आज देखील जर आपण अधिवेशनाचा दुसरा दिवस पाहिला तर विरोधक आक्रमक या सगळ्या मुद्द्यावरून होणार आहे, खास करून तर शेतकरी मदतीचा जो मुद्दा आहे। कारण गेल्या काही महिन्यापासून सातत्याने शेतकरी मुद्द्याचा जो आहे विरोधक आवाज उठवत आहेत। खास करून जी अवकाळी पाऊस पडलाय, अवकाळी पावसामध्ये जी मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर झाली होती ती अजूनही त्या शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेली नाहीये। आत्महत्या ज्या आहेत त्या सातत्याने महाराष्ट्रात वाढत आहेत। शेतकरी आत्महत्या थांबत नाही आणि हाच सगळा प्रश्न घेऊन आज विरोधक जे आहेत ते विधानसभेमध्ये आक्रमक होणार आहेत, विधान परिषदेमध्ये आक्रमक होणार आहेत आणि त्याआधी आंदोलन जे आहे ते पायऱ्यांवरती देखील केलं जाईल। आणि अंबादास दानवे ट्विट केले त्यामधून हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना हे सरकार कसं विसरलंय। त्यामुळे आता दुसरा दिवस शेतकऱ्याच्या मुद्द्यावर विरोधक सरकारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो। जी, याचे अपडेट तुमच्याकडून आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।